हे पनवेलच्या ताईला तूप दिलेलं बाणीसाठी तूप ओतून घेते. संपलं आता, थोडं राहिलं आता पुसून चपातीला लावायचं. ही विलायची आधी शेवळ्या भाजून घ्यायच्या. आज बनवणार आहे बाणूला शेवळ्याची खीर. कारण लग्न होती ना, तात्या गेलत्या तिकडं त्यांची गुरं ही राखायला. तेव्हा ना त्यांनी अर्धा लिटर म्हणजे गच तांब्या भरून दिलते. तांब्या भरून दूध दिलतं. मग ते बाणूचं पहिलं पण प्रतिभाचं म्हणलं चला करायला, म्हणलं जरा खायला वेगळं काहीतरी बनवावं म्हणलं. कारण ते पण हे होऊन जात आहे ना. शेवळ्या भाजून घेते. बारीक का करते, बाणूला आखे आखे असा नाही का खायला यायचं नाही ना. आता तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही, घ्या समजून. कारण धरायला आयला पण येत नाही. ही इलायची बारीक केलेली. मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. त्याच्यात ओतायचं, हे बघू शकताय तापवलेलं. आता तडका द्यायचा. बसला का तडका सांगा बरं. आता हे धुवून टाकायचं आपल्याला. त्या आधी मी साखर टाकते, कारण जास्त गोड नाही बनवणार मी. आज म्हणलं चला रेसिपी तुम्हाला दाखवावं. गावाकडं कसं असतं, जे आहे तेवढ्यात लय मोठी गोष्ट असते का. काय बनवायचं झालं ना, लय मोठी गोष्ट असते. ही आपण धुवून टाकायचं पाणी, का तेवढं पाणी आटतं. बरोबर. तर आता त्याच्यात मनुका टाकणार आहे, पनवेलच्या ताईनं दिलेलं. त्याला बारीक करायचं तर, पण आता काजू बदाम असल्यामुळं जास्त काय टाकणार नाही. काजू बदाम म्हणजे संपले आता बाणूचं. आणि हे तिला खाता येणार नाही ना, चिटकतंय म्हणून ती तिला बाणूला चाललं नाही. ह्याच्यात काजू बदाम पण असतंय, पण आता आपल्याकडे नाही. केसर जे आहे ते. ती लग्न होती आज कुणाची तरी, मग तात्या तिकडे गेलं त्यांची वस्ती सांभाळायला. गुरं ही आहेत ना, मग तांबे भरून दूध दिलं. तर मग म्हणलं चला आज शेवयाची खीर तुमच्यासाठी स्पेशल बनवावा. कारण बाणूला पण वेगळं काहीच नसतंय. वेगळं म्हणजे असतंय, मी तिला बनवत असते. कारण लेकरं आहे म्हणल्यावर तिला खायला ही तर बनवावंच लागतंय वेगळं. तर आता ही शिजून द्यायची अशी घट होऊस तर. आणि ही परत होतंय खायला. ही वेगळं म्हणजे बघा, बाणूला बघू शकता. ही भारीमधलं तांदूळ आणि मुगाची डाळ ते बारीक करून आबडधोबड भाजून बारीक करून ही शिजवायची रोज 1 चमचा. आणि त्यासाठी मी आता भाजी काय बनवायला काहीच नाही, त्यामुळे का नाही मी बनवणार आहे बेसन. आणि याच्या बनवणार आहे वड्या, कारण वड्याला दिवस झालं खाऊ वाटले. चला बनवावं. खीर बनवली ना, चपाती संग पुऱ्यासोबत
असं नाही खायची. त्यासाठी काय बनवायचं माहिती आहे का? गव्हाचं पीठ थोडं, त्यात बडीशेप इलायची सूट भाजून त्याच्यात गव्हाच्या पिठात टाकायची आणि त्याचं गुलगुले असतात का त्या प्रकारे बनवायचं. आणि मग ते बनवलं की असे भज्यासारखे सोडायचे तेलामध्ये आणि तळून घ्यायचे आणि ती एक नंबर खिरीमध्ये लागतात. कधी पण खाऊन बघा, टेस्ट बघा. आता मी काय रोज बनवत नाही, पण होता दूध शिल्लक ते नासून जाण्यापेक्षा म्हणलं बानूला बनवून घ्यावं, बरोबर आहे की नाही. तर बानूचं दूध आता 1 टायमचं राहिले, 2 टायमचं चारले तिला. एवढं दूध आहे बानूबाईचं. ही बानूबाईचं स्पेशल पातीला, कारण त्याच्यात वर्षात काय नसतं. तसं तर आपण श्रावण पाळतच असतो, बरोबर आहे की नाही. तर आता खीर तुम्हाला मी दाखवते, कारण मी मोबाईल ठेवलाय ह्याच्यावर. हे बघू शकते. आता याला कलर चढायचा आहे. कलर साठी का नाही केसर लागते, पण आपल्याकडे केसर नाही. हे बघून घ्या. शेवाळ्याची खीर त्याच्यासोबत मी सांगितलं का, त्याच्यासोबत करून बघा. आणि ही जास्त आठवायची बघा, आठवायची. बघून घ्या. भारी वाटते का? दिसाय पण छान वाटते आणि खायला पण भारी वाटते. आणि गुलगुल्यासोबत तर अजूनच एक नंबर भारी. आणि आळूची पानं, हे बघून घ्या. आळूची पानं बनवणार आहे, ती दुसरा ब्लॉग बनवणार आहे. आता ही लय मोठा झाला, त्याला धुवायची, पीठ मळून घ्यायचं आणि मग तुम्हाला उकडायला ती कशी भरती मी कशी नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्या आधी खीर अजून एकदा बघून घ्या. हो का, दिसली का? हे बरेपैकी आठ येणार आहे. आणि या सगळ्यांनी खायला साधी सिंपल गावाकडली खीर, शेवाळ्याची आणि तांदळाची पण एकदम भारी होती बरं का. बानूला मी बनवत असते वेगळं वेगळं आपलं पदार्थ, जसं मला जमल तसं, कामातनं सवड भेटन तसं. आणि आपला बिझनेस असल्यामुळं तर जास्तच आता त्याकडे बी लक्ष द्यायचं, बानूकडे बी लक्ष द्यायचं. आणि ते दोन्ही संगच असल्यामुळं का नाही मला जास्त लोड नाही, पण थोडं जास्त त्याच्यापेक्षा बानूकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. तर चला, कशी वाटते माझी खीर नक्की सांगायला विसरू नका बरं का. तर चला, हेड्या वावला असलं तर नक्कीच लाईक करा बरं. आणि तसेच मागच्या पण हेड्या जाऊन बघा, मस्त पंचमीचे ही हेड्या काढलेले आहेत. तर बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. मागचे पण करा आणि आताचे पण करा. तर चला, बाय.